हो, विश्रांतवाडी ते फुलेनगर रोड. नाही विषय क्रमांक 67 PMPLच्या बोर्ड मीटिंग मध्ये सादर होऊन अभिप्राय सादर करावा. नाही हो, नाही, बरं का. मान्य- मान्य आयुक्त साहेब, हा BRTचा विषय आम्हाला करायचा आहे. ओके, हा आम्हाला चुकीच्या पद्धतीने झालाय, कधी झाला, कोणाच्या काळात झाला जाऊ नये. पण यात तुम्ही आता PMPLच्या बोर्डाची मीटिंग तुम्ही अभिप्रायच नाही घेतला. आम्हाला हा अभिप्राय काढला नाही पाहिजे. आता स्वारगेट पण मला आता दत्ता धनकोडे म्हणले मान्य की महापौर स्वारगेट पण PMPLनी याला काढून विरोध टाका. केलेला आहे. माझ्या माहितीप्रमाणे PMPLचा अभिप्राय आहे. नाहीये. नाही. पण बोर्ड या. मीटिंग हा विषयच माहित नाही भैयाजी. आणि महापौर बोर्ड आयुक्त मीटिंगला साहेब, माहित तुम्ही नाही. आम्हाला सांगा बोर्ड मीटिंग मध्ये साहेब, तुम्ही बोर्ड मीटिंग मध्ये याची आचारसंहिता मान्यता होती घेऊन आमच्या द्या. बोर्डापुढे हा विषयच नाही आला. बाकी काही नाही. आणि याच्याबरोबर आणि ऐका ना, स्वारगेट ते कात्रज पण काढून टाका, कारण तो पण निम्मा तोडलाय मेट्रोवाल्यांनी. तो पण काही शिल्लक नाही राहिला. महापौर साहेब, मान्य महापौर आता बोर्ड मीटिंग येऊन असा असायची, ठराव मान्य आहे. करून मान्य द्या. महापौर कशाला PMPL कडे पाठवायचा हा हा विषय. सुद्धा पालखी मार्गातला अडथळा आहे. काढून लय टाकणार. प्राधान्य देऊन टाका नाही. काढायचा ना. बोर्ड ऑफ डायरेक्टर मान्यता दिल्या भरोश्यावर मान्य बोर्ड ऑफ करा. डायरेक्टर मान्यता दिल्या भरोशावर ह्या विषयाला मंजुरी देण्यात येत आहे. मला काय APL चा BOD मान्य करेल या भरोश्यावर गणेशजी, करा. का काही बोर्ड ऑफ दिवसातच डायरेक्टर बातमी येणार आहे ना. मान्य महापौर पण 4 कोटी आमचा विरोध आहे हा विषय मीटिंग येऊ झाला की मंजूर करू आपण. आमचा PMPL कडे पाठवायला विरोध आहे. हो गणेशराव. PMPL कडे हा विषय परत पाठवायला विरोध आहे. अभिप्राय दिलेला आहे. नाही मान्य महापौर माननीय महापौर विरोधच केलेला नाहीच म्हणलेले आहेत ते. हो, थांबा. आणि आपलं प्रशासन म्हणतं करणं गरजेचं आहे. पत्र विभाग म्हणतं करणं गरजेचं आहे. काढून टाका हे स्वारगेट ते कात्रज माझी उपसूचना आहे त्याच्यात. या माननीय महापौर काढून घ्या म्हणून. महापौर साहेब, या विषयावरती मागील हप्त्यामध्ये ज्यावेळेस संत ज्ञानेश्वर पालखी आपल्या पुण्यामध्ये प्रस्थान करणार आहे, त्याच्या अनुषंगाने आपण स्वतः त्या व्हिजिट दरम्यान होता. पण विश्रांतवाडीमधली परिस्थिती पण त्या ठिकाणी बघितलेली आहे. काय परिस्थिती आहे? महापौर साहेब, मागील हप्त्यामध्ये आपल्या पुणे महानगरपालिकेतर्फे आपल्या पुणे महानगरपालिकेच्या आपल्या मादीमध्ये आपल्या ज्ञानेश्वर महाराजांची पालखीचं या ठिकाणी आगमन होत आहे. त्या संदर्भामध्ये आपण एक पाहणी दौरा आयोजित केला होता आणि त्या ठिकाणी आपले केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर अण्णा मोहोळ, आपण स्वतः होता, आयुक्त साहेब सभागृह होते नेते. आणि त्या परिसरामध्ये आपण चेक केलेलं आहे की काय सभागृह परिस्थिती आहे नेते ट्रॅफिकची. ओ बिडकर साहेब, सभागृह नेते PMPL वर एक खास सभा घेणार होतो आपण. माननीय महापौर, काय वेडात करता राव. माननीय आयुक्त वेडात साहेब, करता. आणि ऐन पालखीच्या वेळेस लावा ना, घ्या ना. घ्यायची लावतो खास मला कोणी अडवलं का चेअरमन साहेब? त्यांचे एक ठराव करायचा फक्त त्यांचे तुम्ही. पैसे देणार नाही तोपर्यंत मी माझी जबाबदारी खास एक सभा ठराव लावायची. करायचा तुम्ही सगळ्या सभासदांनी खास सभा लावा. एक रुपये देणार नाही जबाबदारी माझी आहे. माननीय आयुक्त वेडात साहेब, करता का? मला किती माननीय दिवस झालं महापौर, PMPL सभा घेतो म्हणताय. माझी सभागृह नेत्यांना विनंती आहे. मला असंच PMPL ला पाठीशी घालायचंय का? ओ भैया, एक मिनिट. आमच्या लोकांनी घ्या ना साहेब. घ्या की. सभागृह नेते, आपल्याला विनंती आहे. हे दे रे सही. संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी आपल्या पुण्यामध्ये येत आहे. आपल्या संपूर्ण महाराष्ट्राच्या श्रद्धेचा विषय आहे. काय म्हणतात ते? मान्य महापौर, कात्रज टू स्वारगेटचं पण काढून टाकावं. सगळाच प्रस्ताव आहे. माननीय आयुक्त साहेब, या PMPML ला कधीतरी इथं बोलवा, त्यांना सांगा आम्ही फादर बॉडी आहोत PMPML ची. ते MD आमच्या जर का मान्यवर असतील, विरोधी पक्ष सभागृह नेते यांना ऐकतच नसतील तर कसं होणार? छोटं काम पण माननीय आयुक्त साहेब ते लोक ऐकत नाहीत. माननीय महापौर, PMPLचा निगेटिव्ह अभिप्राय असताना असंच काय होतं, कोणतरी हा विषय घेऊन कोर्टात जातं आणि 7-7 वर्ष विषय रखडून राहतो. नगर रोडची BRT पूर्णपणे निघाली, शिंदे साहेब त्याला 7 वर्ष गेले. म्हणून मला महापौरांना, सभागृह नेत्यांना आणि कमिशनरांना विनंती आहे की आपण PMPLकडून हा अभिप्राय पॉझिटिव्ह करून हा विषय मार्गी लावा. BRT निघाली पाहिजे असा आमच्या सगळ्यांचा त्याला अनुमोदन आहे. परंतु ज्यावेळेस कुठला निगेटिव्ह रिमार्क मध्ये आपण विषय पुढे नेतो, कोणतरी कोर्टात जाऊन तो विषय थांबवतं आणि हा विषय लांबणीवर पडतो. त्याच्यामुळे आपण सगळ्यांनी मध्यस्थी करून PMPLचा अभिप्राय पॉझिटिव्ह घेऊन हा विषय मार्गी लावा अशी विनंती करतो. शिक्षणाची गोळी इकडे पण बसली बरं का. हो दादा.
कुठं माननीय आयुक्त साहेब, आपण पीएमपीएलच्या डायरेक्टर बोर्डात हा मान्य करून आणणार ना विषय. एक मिनिट, आयुक्त साहेब सांगतील. हा हो, नाही, या इशूवर आपण पीएमपीएल चा जो दे काही ना बोर्ड आहे, पटकन. दे ना वर. पीएमपीएल बोर्ड आणि पोलीस डिपार्टमेंटचा फ्रेश अभिप्राय घेऊन आम्ही याच्यावर सादर करू, तसं करू. आळंदी पण नको, आता पालखीच्या अगोदर ते काढून टाका. आम्ही आता ठराव करून देतो तुम्हाला. मान्य प्रोसिजर पूर्ण करून टाका आयुक्त. जी मान्य आयुक्त साहेब. BRT अडथळा असेल तो विषय बोल. सगळी बीआरटी सरसकट काढायची. माननीय आयुक्त साहेब, नाही, पोलीस डिपार्टमेंट मार्फत आपण त्याचा रिव्ह्यू करू ना. पोलीस डिपार्टमेंट मार्फत ज्या ठिकाणी खूप गरजेचं आहे ते करावं लागेल. माननीय महापौर, आपल्याला आळंदी रोडची जी आता जो विषय आहे सरसकट काढायचं सगळ्या सूचना चालल्या. त्या ठिकाणी आपल्याला बरेचसे फ्लायओव्हर्स करायचे आहेत, बरेचसे अंडरपासेस करायचे आहेत. आपल्याला गरज आहे त्या ठिकाणी सगळं ते काढण्याची. मग आता जी पालखी येणार आहे तो तातडीने पालखी मार्ग पण निर्णय घ्या. आपला त्या ठिकाणी. पण बाकीच्याचा अभिप्राय येऊ द्या ना. मग बाकीचा अभिप्राय येऊ द्या, पोलीस डिपार्टमेंटचा येऊ द्या. आयुक्त अभिप्राय ठेवतील काढायची नाही काढायची. महापौर साहेब, आपल्या इथे 15 दिवसामध्ये पालखी येणार आहे आणि आपण स्वतः पाणी त्या ठिकाणी बघितलेलं आहे. विषय क्रमांक 67 दैनंदिन साठी जीवनामध्ये जे माझ्याकडे ऍक्सिडेंट होतात ते उपसूचना वेगळे आलेल्या आहेत, आहेत. परंतु वारकऱ्यांचे त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये हाल होणार आहे. उपसूचना उर्वरित जी क्रमांक पुण्यातली जी 2. असणार आहे ती तुम्ही नंतर काढा. मी परंतु वाचते. कमीत कमी स्वारगेट ते आळंदीवरची काढून कात्रज, घ्या. स्वारगेट ते कात्रज. एक मिनिट, ते बोलतात काहीतरी. माझे सभागृहाला एकच विनंती आहे महापौर सगळ्या साहेब. सभासदांनी शांतता राखा जरा. महापौर साहेब, मला एकच विनंती आहे. आळंदीच्या आपल्या संत ज्ञानेश्वर पालखीचा आपल्या श्रद्धेचा विषय आहे. फक्त ही जी पालखी आत्ताची जी बीआरटी आहे ती काढण्यात यावी. बाकीच्या सगळ्यांना तुम्ही पालखी नंतर काढले तरी चालते, त्यावेळेस तुम्ही अभिप्राय घ्या त्यांचा. परंतु हा आता जो मान्य झालेला अभिप्राय त्याच्यावरती आपण प्रशासनाने त्याच्यावरती पॉझिटिव्ह अभिप्राय दिलेला आहे पीएमपीचा. बरं, त्याच्या व्यतिरिक्त महापौर साहेब, आपण हडपसरची बीआरटी काढलेली आहे, आपण नगर रोडची काढलेली आहे. प्रशासनाचा अभिप्राय सांग ना काय ते. या विषयासाठी माझ्याकडे 3 उपसूचना आलेल्या आहेत. पहिली उपसूचना मी वाचते. विषय क्रमांक 67 हा पीएमपीएमएलच्या बोर्ड मीटिंगमध्ये सादर होऊन त्याच्या अभिप्रायासाठी सादर करावा. ही उपसूचना स्वीकारताय माननीय सभागृह नेते? माननीय सभागृह नेते स्वीकार. काय उपसूचना वाचा ना परत.
पहिली उपसूचना विषय क्रमांक 67 हा PMPMLच्या बोर्ड मीटिंगमध्ये सादर होऊन त्याच्या अभिप्रायासह सादर करावा. स्वीकारली? होय टिंगरे स्वीकारली. स्वीकारलं. दुसरा PMPL ला जाऊन दिलं. स्वीकारली. हा. पुढं दुसरी उपसूचना स्वारगेट ते कात्रज या BRT मार्गावर असणारे पार्टिशन काढण्यात यावे. ही स्वीकारली. ही उपसूचना या विषयाला सुसंगत आहे का? एका विषयामध्ये विसंगत असणारे उपसूचना कसे घेतात? आम्ही एकत्रित बोर्ड मीटिंग मधनं करून घेतोय. विषयाला सुसंगतच उपसूचना नाही आहे ना. BRT चे ना BRT आहे नेते आपल्याला एकत्रित माझं घेऊन म्हणणं ही सुसंगत आहे का पहिलं ते सांगा आम्हाला. संबंधित खात्याने माननीय शिंदे हो थांबा. शिंदे साहेब माझी काय विनंती आहे एकत्रित हा विषय होईल. अहो पण बरं का अरे मग घ्या ना, आपल्याला अधिकार आहे तर मान्य करा ना. मग कशाला मग जायचे तुम्हाला तिथं करा. हॅलो पालखीच्या अगोदर धन्यवाद. मान्य महापौर, आपण डायसवरनं आदेश द्यावेत की प्रशासनाला की 8 दिवसामध्ये हे काढून घेण्यात यावं म्हणून आपण आदेश द्यावेत. कारण त्या ची बोर्ड ऑफ विनंती आपल्याला डायरेक्टरचे आपण सुद्धा डायरेक्टर आहात. कारण महापौर डायरेक्टर आहेत, स्टँडिंग कमिटी चेअरमॅन डायरेक्टर आहेत. इथं 3 डायरेक्टर आहेत, करतो काळजी करू नका. 4 डायरेक्टर 8 आहेत. दिवसामध्ये बोर्ड ऑफ डायरेक्टरची मीटिंग मीटिंग लागल्या आहे का 8 दिवसात नाही नक्की करायची आणि सभागृहात त्यांना बोलवणार इथं खास सभा घ्यायची. लक्षात ठेवा ठरावाची जबाबदारी माझी आहे. बस. चेअरमन साहेब त्याच्यामध्ये वेळ पालखी जाईल आपला मार्गाची पालखीच्या ज्या अगोदर वेळेला करायचंय. पालखी मार्गाची पाहणी झाली होती, आपण सगळेजण होतात त्यावेळेलाच हे लक्षात आधीपासूनच विषय चालू आहे की संगमवाडी ते विश्रांतवाडीची BRT जी आहे त्याच्यामुळे अडथळा होतोय. पालखी मार्गावरती आपण पाहणी केली होती. ज्या वेळेला वारकरी येतील तेव्हा तिथे खूप बॉटलनेक होणार आहे, म्हणून हे BRT काढण्याचा विषय आपल्याकडे आलेला आहे. मी इथे आता सगळ्यांना सांगते की आपल्या PMPMLच्या बोर्ड मीटिंगमध्ये सुद्धा हा विषय मान्य करून घ्यायचा आहे आणि 8 दिवसात ही पूर्ण कारवाई करून घ्यायची. माननीय महापौर, BRT काढल्यानंतर पथ विभागाने तिकडचे जे काय खड्डे वगैरे असतील त्याची जबाबदारी घ्यायची आहे. धन्यवाद. तिसरी उपसूचना नगर रोड मधील BRT मार्गावर असणारे पार्टिशन काढण्यात यावे. स्वीकारली. उपसूचनेसह दुरुस्त प्रस्तावावर कोणाला बोलायचंय? उपसूचनेसह दुरुस्त प्रस्तावाला कोणाला विरोध आहे? विषय क्रमांक